अतिशय महत्त्वाच्या 35 किचन टिप्स. हाताला भाजले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा, आराम मिळेल. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा लगेच गरम पाणी प्या. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही. काकडी खाल्ल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात. सकाळी नाश्ता न केल्याने वजन वाढते. रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते. ब्लॅकबेरी खाल्ल्याने पोटात जमा झालेले केस बाहेर पडतात. कडू बदाम खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. नंबर 8. डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 9. रताळे खाल्ल्याने केस काळे होतात. नंबर 10. घसा दुखत असल्यास खारट पाण्याने गुळण्या कराव्यात. नंबर 11. सांधे आणि गुडघे दुखत असतील तर नियमित कोरफडीचा रस प्या. नंबर 12. काळी मिरीचे काही दाणे रोज चघळल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 13. जेवणापूर्वी एक लिंबाचा तुकडा चावून खाल्ल्याने अपचन होत नाही. नंबर 14. कंगव्यावर लिंबाचा रस लावून केस विंचरल्याने केसात कोंडा होत नाही. नंबर 15. ज्या स्त्रिया लठ्ठ आहेत त्यांनी उपाशीपोटी कलोंजी खाल्ल्याने लवकर बारीक दिसतात. नंबर 16. देवाचा दिवा लावताना त्यात खोबरेल तेल घातले तर दिवा लवकर विझत नाही. नंबर 17. अपचन झाल्यामुळे पोट दुखत असेल तर एक आल्याचा तुकडा चावून खा. नंबर 18. अंड्याच्या पांढऱ्या भागात तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाही. नंबर 19. कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा घातल्यास कोबीचा उग्रवास निघून जातो. नंबर 20. द्राक्षाचा रस पिल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखी कमी होते. नंबर 21. ऑलिव्ह ऑइल हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे जगातील असे एक तेल आहे की त्याचे रूपांतर फॅटमध्ये होत नाही. नंबर 22. उपाशीपोटी दुधात मध मिसळून पिल्याने नजर तीक्ष्ण होते. नंबर 23. जेवण बनवल्यानंतर अर्ध्या तासातच जेवावे, नाहीतर त्यातील पोषक घटक कमी होतात. नंबर 24. किसनीला धार लावण्यासाठी त्याच्यावर सिरॅमिकचा कप 4 ते 5 वेळा फिरवावा. नंबर 25. किचनमध्ये जर खूपच माशा असतील तर एका वाटीत व्हिनेगार घेऊन ती वाटी किचनवर ठेवून द्यावी, माशा येणार नाहीत. नंबर 26. सँडविच मेकरमध्ये सँडविच बनवताना आधी एक सिल्वर फाईल ठेवावा आणि मग त्यावर सँडविच ठेवावे, त्यामुळे सँडविच मेकर खराब होत नाही. नंबर 27. कॉफी पावडर खराब होऊ नये म्हणून एका टिश्यू पेपरमध्ये 1 चमचा तांदळाचे दाणे घालून त्याची पूड बांधून कॉफीच्या भरणीत किंवा डब्यात ठेवावी. नंबर 28. किचन ओटा साफ करण्यासाठी त्यावर शेविंग क्रीम घालून पसरून घेऊन नॅपकिनने फक्त पुसून घ्यावी, ओटा एकदम चकाचक होतो. नंबर 29. किचनमध्ये जर जेवणाचा वास येत असेल तर एक सुगंधित अगरबत्ती लावावी, त्यामुळे मन सुद्धा प्रसन्न राहते आणि उग्र वासही येत नाही. नंबर 30. कचरा डब्याच्या तळाला अगोदर एक पेपर ठेवावा आणि मग त्यावर कचरा टाकावा, त्यामुळे कचऱ्याचा डब्बा खराब होत नाही. नंबर 31. घट्ट झालेल्या बटर वरून जर चहाची गाळणी फिरवली तर नरम बटर गाळणीत जमा होते. नंबर 32. इस्त्रीवर जळालेले डाग असतील किंवा इस्त्री काळी पडली असेल तर एका कपड्यावर मीठ पसरवावे आणि त्यावरून गरम इस्त्री फिरवल्याने इस्त्री एकदम चकाचक होते. नंबर 33. रात्री झोपच येत नसेल तर थंड दूध डोळ्यांना लावा, शांत झोप येईल. नंबर 34. रताळे खाल्ल्याने केस काळे होतात. नंबर 35. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.